आपत्ती कोणतीही असो, त्याचे योग्य व्यवस्थापन होणे इथेच खरी कसोटी लागते. नांदेड जिल्ह्यासाठी सन 2025 हे वर्ष अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक ठरले. जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे अनेक नद्या व नाले दुथडी भरून वाहिले आणि अनेक भागांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमुळे हजारो हेक्टर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले, तर शेकडो एकर सुपीक जमीन वाहून गेली. नांदेड जिल्ह्यात वारंवार उद्भवणाऱ्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन माननीय मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा तथा पालकमंत्री, नांदेड जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन, शाश्वत आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. त्यानुसार मृद व जलसंधारण विभागामार्फत अतिवृष्टीमुळे बाधित असलेल्या सर्व नाल्याचे प्राथमिक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार दरवर्षी उद्भवणारी पूरपरिस्थिती कमी करण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील रन ऑफ कमी करणे, नाल्यातील पाण्याचा वेग व दाब नियंत्रित करणे, नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढविणे, पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवून पूरस्थिती टाळणे, तसेच नाल्याच्या काठावर बांबू लागवड करून एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्याची शिफारस करण्यात आली. त्या अनुषंगाने जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार अभियान, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRF तसेच जिल्हा नियोजन समिती आदी विविध योजनांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात व्यापक स्तरावर नाल्यांच्या खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यात एकूण 197 किलोमीटर लांबीच्या नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून सुमारे 42,05,435 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या कामांमुळे नाल्यांची वहन क्षमता वाढण्यास, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास, भूजल पुनर्भरणास चालना मिळण्यास, तसेच भविष्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच सन 2026च्या पावसाळी हंगामासाठी नांदेड जिल्ह्यास 37,50,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि जिल्ह्यातील हरित क्षेत्रात भरीव वाढ करण्याच्या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागामार्फत पूर्ण झालेल्या नाला खोलीकरण तसेच इतर जलसंधारण कामांच्या परिसरात 1,00,000 बांबू लागवडीचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक 4 जुलै 2026 रोजी मोजे सालेगाव, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड येथे बांबूंच्या रोपांची लागवड करून करण्यात आला. मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणारी ही मोहीम जलसंधारणांच्या कामांना पर्यावरणपूरक बळ देण्याबरोबरच मृद संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, कार्बन शोषण तसेच ग्रामीण भागातील हरित क्षेत्राच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानाअंतर्गत नाला खोलीकरण करण्यात आलेल्या कामांच्या दोन्ही काठांवर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. बांबूच्या मजबूत व विस्तृत मूळव्यवस्थेमुळे मातीची धूप कमी होण्यास, नाल्यांच्या काठांची स्थिरता टिकवून ठेवण्यास तसेच जलसंधारणाच्या कामांचे दीर्घकालीन संरक्षण करण्यास मदत होणार आहे. परिणामी जलसंधारणांच्या संरचनाची परिणामकारकता वाढविण्याबरोबर भूजल पुनर्भरण, पर्यावरणीय समतोल राखणे आणि स्थानिक परिसंस्थेच्या संवर्धनालाही चालना मिळणार आहे.